लाईट बंद केले कोण यायचं राहिलं म्हणजे ना फोन करा ना फोन करा एकदा करा मग सुरू आपलं काय फरक पडतो चला चला रोल आधा घंटे माहिती आहे चला रोल है करने का रोल कर रहे थे बस शुरू करायचं रोल केले सगळ्यांनी नमस्कार सगळ्या पत्रकार बांधवाला समाजाचे जे आपले 3 तारखेचे आंदोलन आहे आणि 1 तारखेचं पण थोडस समाजामध्ये गफलत झाली होती की हे आंदोलन कसे सगळ्यांना माहीत झाले जवळपास आपण स्थगित करून त्याचे रूपांतर साखळीत आणि धरणे आंदोलनात गावागावात केले आणि ज्यांना धरणे आंदोलन आणि साखळी उपोषण शक्य असतील राज्यभर अशाच बांधवांनी करावे कारण सध्या आपण थोडीशी बघतोय कोण आपल्या समाजाच्या विरोधात काय काय षड्यंत्र चाललेत काय चाललेत आपण जरा शांत चित्ताने त्यांच्याकडे लक्ष देतोय परंतु पुन्हा एकदा सांगतो की आपले जे 3 तारखेपर्यंतचे रास्ता रोको म्हणजे जिल्ह्यात एकाच टायमाला एकाच वेळी रास्ता रोको ठरले होते त्या पद्धतीनं आपण ते सगळे राज्यभरातले सध्या स्थगित लग्नामुळे विद्यार्थ्यांच्या परीक्षामुळे आणि खूप मोठे लग्न सुद्धा सगळ्या जाती धर्मांच्या बांधवांचे ते वाढ सुद्धा सगळं गुंतून पडत इकडंच म्हणून आपण तो सामाजिक पण काही कार्यक्रम होते बांधवांचे त्यामुळे ते सध्या पुढं स्थगित केलेले आणि त्याचं रूपांतर आपण धरणे आंदोलनात केलेलं आहे त्यामुळे सगळ्या बांधवांनी त्याकडेही लक्ष ठेवावं आणि पुढचा उद्याच्याला शक्यतो उद्या मी सुट्टी घेतोय गावाकडे 2 दिवसासाठी जवळचे काही लग्न आहेत जवळचे म्हणजे माझ्या परिवार किंवा नातला घातल्या नाही समाजाच माझा नातलग आणि परिवार आहे त्यामुळे त्या लग्नाला सुद्धा 3 तारखेला जायचंय त्यामुळे उद्या मी डिस्चार्ज डॉक्टरांकडून घेतो रात्री आनंदराज आंबेडकर आले होते आपली भेट घेतली दरम्यान त्यांनी देखील असं सांगितलं गरीब मराठा समाजाला आता सत्तेत येण्याची गरज आहे की तुम्ही आणू शकता त्यांची भावना समाजाच्या प्रती पहिल्यापासून बरोबर आणि आंबेडकर साहेबांनी सुद्धा म्हणजे प्रकाश आंबेडकर साहेबांचे सुद्धा त्यांनी काल तोच विषय केलाय परंतु काय असतंय की प्रकाश आंबेडकर साहेबांचा शब्द डावलणं थोडं जड जात म्हणजे एक माणुसकी म्हणून मला परंतु मी एक आदरपूर्वक त्यांना आदरपूर्वक माझं म्हणणं आहे सध्या तरी आमचा ज्वलंत मराठा आरक्षणाचा मुद्दा आहे त्यामुळं आपला सगळा फोकस गोरगरीब मराठ्यांच्या पोरांना पिढ्यांना त्यांचं कल्याणासाठी आरक्षण मिळावं यावरती सगळा फोकस आहे कारण राजकारण हा त्यांचा आदर ठेवून सांगतोय प्रकाश आंबेडकर साहेबांचा की सध्या तरी नाही परंतु आदर ठेवून सांगतो माझा राजकीय मार्ग नाही आहे माझा सामाजिक मार्ग आहे आणि मला समाजासाठी हा लढा मी उभा केलेला आहे आणि या लढ्यातून मला समाजाला 100% पिढ्यांना पार आणि ओबीसीतून सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी द्यायची त्याशिवाय मी हटत नाही सध्या पूर्ण भवियातून आग्रह धरला जातो की जालना मतदारसंघातून आपण निवडणूक लढवावी या संदर्भात तुम्ही काय नाही बाबा माझा तो मार्गच नाही मी आता सांगितलं ना प्रकाश आंबेडकर साहेबांचा आदर ठेवून कारण ते पहिल्यापासून समाजाच्या आंदोलनाच्या पाठीशी आहेत आणि पुढे सुद्धा राहणारच आहेत कारण ते शब्द दिलेले बदलत नाहीत परंतु तो आपला मार्गच नाही ज्वलंत मुद्दा माझ्यासमोर सध्या मराठा आरक्षणाचा आहे कारण मला समाज हा माझ्यासाठी मोठा आहे मी समाज सोडून बाकीच्यांना काहीच मला त्याचं वाटत नाही मला समाज खूप अगोदर महत्वाचा साहेब तुम्ही नेहमी म्हणता समाज माझा मालक आहे आणि समाजाच्या शब्दाच्या पलीकडे मी नाही जर समाजातूनच मागणी आली समाजातून की तुम्ही राजकीय म्हणजे प्रवास सुरू करावा आणि अख्खा समाज तुमच्या पाठीशी उभा राहतो आणि त्यांनी जर डिमांड केली याच्यात काही बदल होऊ शकतो भूमिकेत आरक्षणाच्या मागण्या पूर्ण झाल्यानंतर जर तरच काय उपयोग नाही जर तरला परंतु
समाज माझा मालक हे सत्य, परंतु मार्गच तो नाहीये माझा. म्हणजे मी काय नाही का ते लय उतावळा नाहीये की हेच पाहिजे तेच मिळालं पाहिजे त्याच्यासाठी आंदोलन केलं. हे आंदोलन खरं गोरगरीब मराठ्यांचे लेकरं, कष्टकऱ्यांचे मराठ्यांचे पोरं मोठे झाले पाहिजेत आणि त्यांच्यासाठी ही जीवघेणी झुंज सुरू आहे. आणि हे आयुष्यभर माझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत राहणार आहे. जोपर्यंत देवेंद्र फडणवीस साहेब गुतत नाहीत मला तोपर्यंत ही झुंज सुरूच राहणार. त्यांचा डाव जोवर यशस्वी होत नाही तोवर मी लढणार आहे आणि ते यशस्वी करतील 100%. त्यांचा डाव ते माहीर आहेत डाव टाकण्यात आणि लोक गुंतवण्यात. ते 100% देवेंद्र फडणवीस गुंतवतील, कारण तसे प्रक्रिया सुद्धा सुरू आहे. आमच्या शहागड परिसरातले काही मला फोन आले, म्हणजे प्रत्यक्ष येऊन सांगितलं काय नाही की 10-12 जण परवा सुद्धा मुंबईला नेले होते. बहुतेक त्यांचा अहवाल तयार होत आलाय वाटतं, मला गुंतवायचा अहवाल तयार होत आलाय वाटतं, म्हणजे चौकशीच्या आधीच. चालू आहे, ठीक आहे, बघूयात. येणाऱ्या लोकसभा निवडणुकांमध्ये सगळ्या मतदारसंघात अनेक मराठा बांधव उमेदवारी अर्ज भरतील अशी चर्चा सुरू आहे आणि ही पुढची रणनीती असणार आहे असं म्हटलं जात आहे. काय समाजाने हॅशटॅगच चालवलाय, बघूयात काय होतं. प्रश्न आहे, गिरीश महाजनांचं स्टेटमेंट आलं तुमच्या बाबतीत की मराठा जरांगींचं बोलणं मराठा बांधवांना पटलेलं नाही. मला वाटतं की जरांगीने आता त्यांच्या मर्यादित बोलावं आणि त्यांचे खूप लाड केले, परंतु त्यांना वाटत होतं की आता मी महाराष्ट्राचा राजा झालो आहे, मी म्हणून तीच पूर्व दिशा, मी म्हणतोय तोच निर्णय घ्या, याला आरक्षण करू नका, तुमचा सत्यानाश करू, तुला संपवून टाकतो, मोदी कसे येतात तेच बघतो, असं सगळं त्यांचं चालू होतं. मोदींसह मोठ्या नेत्यांचा देखील उल्लेख केला जात होता. व्यासपीठावर अशा प्रकारची भाषा वापरली जाते का? मनोज जरंगे यांच्या डोक्यात हवा गेली आहे. मोठी गर्दी पाहून ती काहीही बोलू लागली आहे, परंतु लोकांनी आता त्यांना खाली उतरवायला सुरुवात केली आहे, कारण ते मराठा आरक्षण सोडून राजकारणावर आले आहेत. मी त्यांना एवढंच सांगेन की राजकारण हे तुमचं काम नाही. मोदी साहेब आले, येऊन गेले, त्यांना मला चॅलेंज देऊ नका मला. हो, तुम्हाला गोडीना जितकं हाताळता येईल ना तितकं हाताळायचं, चॅलेंज नाही द्यायचं. तुम्ही एक तर गलत माणसाला खेटलात, तुम्ही एक तर गलत माणसाला खेटलात. आणि आम्ही हे कार्यक्रम विद्यार्थी आणि महाराष्ट्राची जनता डोळ्यासमोर ठेवून स्थगित केलेले आंदोलन. आम्हाला लेकरं कळतात, विद्यार्थी कळतात, सामाजिक कार्यक्रम कळतात, आम्हाला लग्न कार्य लोकांचे टेम्पो गुत्तील, माता मावल्या लेकरं गुत्तील, त्यामध्ये त्याचं भान आहे, जाण आहे, अशांतता आम्हाला पसरायची नाही. आणि काही लाड केले नाही. काय लाड केले? 30 दिवस 40 दिवस घेऊन गेलात, आलात का आणखीन माघारी? मला बोलायला नका उगाच, चाललंय तर चालू द्या, गुतवायची तयारी आहे तुमची, त्याच्यावर फोकस राहू द्या तुमचा. कोण कोण गुत्तय ना, त्याच्यात किती मंत्री बी जाते गुत्तेत ना, तेही कळल. यासाठी लावायचे मी आनंदाने वाट बघतो, ते कळल वेळेवरती. आणि मराठा समाज ते मागं नाही, काय म्हणणं आहे त्यांचं. महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला एकच सांगतो मी, जे मराठा समाजाच्या लेकरांच्या पिढ्यासाठी मी लढतोय, त्याच्यात मग राजकारणी मराठा पण आला, त्याच्यात नोकरदार मराठा आला, व्यावसायिक मराठा आला, शेतकरी मराठा आला, कष्टकरी मराठा आला, गोरगरीब मराठा आला, सगळ्यांसाठी लढतोय. मग त्याच्यात राजकीय मराठा सुद्धा सगळ्या पक्षातला आला, सगळ्यांसाठी लढतोय. बरोबर लय लागलंय ना नेत्याला आणि पक्षाला बोललेलं. मी मराठ्यांच्या जे विरोधात आता बोलले ना आमदार मंत्री यांना सांग, तुम्हाला लय लागलं ना मी बोललेलो, तुम्हाला पक्षाला बोललेलं आणि तुमच्या नेत्याला बोलायला लागलं. इथं मायबाप समाज आहे, त्या जातीसाठी तुम्हाला लागायला पाहिजे होतं का? आपल्याला 6 महिन्यापासून फसवणूक केली तरी चालत. तुमचं म्हणणं आहेच ना, तर तुम्हाला सांगतो ते मला करून दाखवा. तुम्ही जे, मी तर सगळ्या शहरापासून हटतच नाही, पण मी सांगतो ते करून दाखवा. या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी जाहीर सांगतो तुम्हाला. ओबीसी आरक्षणात जर जायचं असलं 27% आत, तर ती जात मागासिद्ध असायला लागते. आत्ताच्या अधिवेशनात माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं मराठा समाज सामाजिक आणि शैक्षणिक मागासिद्ध झाला. विधानसभेच्या पटलावर सांगितलं अधिवेशनाच्या आत्ता, जी मागासिद्ध होती जात तिला 50% ओबीसी आरक्षणात घ्यावं लागतं. ज्या नेत्याला लागलं ना बोललेलं हे मराठ्यांच्या आमदारांना आणि मंत्र्यांना, त्याच्या नेत्याला बोललेलं तर नेत्याकडे जा,
तुम्ही सगळेजण, आणि त्यांना सांगा की जे 10% आरक्षण आहे, जी ईसीबीसीची सवलती होत्या त्या ह्या 10% ऍड करा. एक याला 10% आरक्षण हे 50%च्या आत घ्या, 50%च्या आत घ्या ओबीसी आरक्षणात. हे 10% आरक्षण तुम्ही म्हणता ना मी ते स्वीकारायचं, त्याला 50%च्या आत घ्या आणि ईसीबीसीच्या ज्या सवलती होत्या त्या लागू करा. तुमच्या नेत्याकडे तुम्ही जे आंदोलन मंत्री बोलताय ना, जा माझ्या मराठा समाजासाठी त्यांना सांगा हे आरक्षण 50%च्या आत घ्या. 50%च्या वर कशामुळे मागाशी तर झाला ना आता मराठा समाज, मग हे आरक्षण दिलेलं 50%च्या वर का? जा तुमच्या नेत्याकडे, तुम्हाला मान्य करायचं ना मला ते 10%, तुम्ही 50%च्या आत म्हणजे ओबीसी आरक्षणात मराठा समाज घ्या ते 10% आरक्षण, मी ते मान्य करतो, पण सगळ्या सोयऱ्यापासून हटत. म्हणजे 10% आरक्षण कसं घ्यायचं? पुन्हा एकदा सांगतो, हे लय महत्वाचा विषय. जी जात ओबीसी आरक्षणात घालायची ती मागासिद्ध असावं लागते, आणि सरकार जर ठासून सांगतंय मराठा समाज मागासिद्ध आहे, तर मग 27%च्या आत मराठा समाजाला ते 10% आरक्षण घ्या. ते कॅप वाढवा. तुम्हाला मोदी साहेबाकडे जायचं, कुणकडे जायचं ते तुम्ही ठरवा, पण मी हे कोणाचा सल्ला आहे माझा माहिती आहे ना, सल्ला बी नाही, सल्ला द्यायचं काही कामाचं नाही. तुम्हाला माहिती म्हणून सांगतो, जे माझे विरोधात आता बोलले ना आमदार मंत्री त्यांनी, आणि मराठा समाजाला सुद्धा महत्वाचं सांगतो हे आता, जे माझ्या जातीकडून मी बोलले आणि जे माझ्या जातीच्या माझ्या विरोधात बोलले ते आमदाराला मंत्र्याला तुम्ही मराठा बांधवांना सुद्धा सांगा, मराठा समाज आता मागास सिद्ध झालाय 10%. मागास सिद्ध झालेली जात ही ओबीसी आरक्षणात घ्यावं. तर आता हे माझ्या विरोधात मराठ्यांचे नेते बोलणाऱ्यांनी यांनी देवेंद्र फडणवीसकडे जावं आणि त्यांना सांगावं की बाबा मराठा मागास सिद्ध झाला, हे 10% आरक्षण आता ओबीसी आरक्षणात घे, ओबीसी आरक्षणात घे, आणि ईसीबीसीचे सगळ्या सवलती होते ह्या 10% राहू दे, आणि ईडब्ल्यूएस सुद्धा रद्द करायचं नाही, म्हणजे केंद्रापर्यंत पोरांना फायदा घेतात. तुम्ही म्हणता 10% मान्य कर, मी तर 10% मान्य करतो, पण ओबीसी आरक्षणापासून सगळ्या सगळ्यापासून मी किंच लांब करू शकत नाही. मान्य करायचं नाही, मी 10% मी करायला तयारी, घ्या ते ओबीसी आरक्षणात. मागास सिद्ध झालं म्हणून सांगता 50% वर 10% होतात, पागल संगीत हवंय. आणि म्हणतात माझ्या नेते कोण बोललो, काय आमदार तुम्ही मराठ्यांचे मंत्री आहेत, स्वतः लेकरात वाटलं करायला लागला तर मराठ्यांचे तुम्ही स्वतः हो म्हणत नेत्याला तुमच्या. आता का थोडे बंद पडले का तुमचे? मला बोलायला जितके तुम्ही असे मासे पाण्याच्या बाहेर टाकल्यासारखं करत होते, जस का तुमच्या जातीवर अन्याय केलाय. अरे जाती कोण बोलतोय मराठ्यांच्या, आणि तुम्ही नेते कोण बोलताय? तुमच्या पक्षाला नाव ठेवलं ना, जा तुमच्या पक्षाच्या नेत्याकडे, आता त्याला म्हणा 10% हे ओबीसी आरक्षणात घे, घे ओबीसी आरक्षणात 27%. मागाशी तर घालून जाता आता, घे म्हणा. काय बोलतो नुसता, पक्षाला बोलले माझ्या नेत्याला बोलले. अरे पण तुझ्या लेकरासाठी लढतोय, तुझ्या लेकराचं आयुष्याचं कल्याण होणार आरक्षण मिळालं, तुझ्या आयुष्याचं कल्याण नाही करणार ते पक्षाचा नेता. तुला लय बोलायला लागलं ना तर त्या आयुष्याचं कल्याण नाही करणार. मी माझा जीव जाळतो इथं, जीवपणाला लावला तुझे लेकर मोठे व्हावेत म्हणून. तुझ्या लेकराला पिढ्यानापाचं आरक्षण मिळणार आहे. चला तुमचं म्हणणंच आहे ना 10% मी स्वीकारायचं, ते ओबीसी आरक्षणात घ्या, मागास समाज सिद्ध झालाय तर. त्याला ईसीबीसी 13% सगळ्या सवलती होत्या त्या लागू करा, आणि ईडब्ल्यूएस पण ठेवा, आणि जे पाठीमागे ईसीबीसीतून ईएसबीसीतून आणि सारखीतून निवड झालेले पोरं ते सगळे घ्या. पण तो ओबीसी 10% या 10% कसं काय इकडे घेतील? कारण 50%च्या वर जाळत जाईल, 50%च्या वर गेलं तर केंद्राकडे जाईल, केंद्राच्या हातात तो विषय जाईल. आपल्याच्या हातात मागास सिद्ध करणे, आणि मागास सिद्ध केल्यानुसार 10% आरक्षण दिलं, ते ओबीसी जाऊ शकत नाही. म्हणजे तुमची मागणी ते ऐकणार नाहीत आणि त्यांना ते घेता येणार नाही. का नाही घेता येणार? टेक्निकल अशी अडचण आहे. तुम्ही नंतर ओबीसी द्या, एससीबीसी द्या, आणि ईडब्ल्यूएस पण ठेवा, आणि परत कुणबीच्या नुसार पडलं असं, हे असं कसं होईल? तुम्हाला सांगतो मी, ते पुढचं बघू. आज स्वीकारायचं ना, मी स्वीकारायचं तुमचं म्हणणं आहे ना, म्हणून एवढा घाट घातला तुम्ही चौकशा जेलला टाकणं. 50%च्या आत घ्यायचं असेल ओबीसी आरक्षणात तर मागास सिद्ध असायला लागतं. पुन्हा 43 विषयावर आलो, झाला सिद्ध. आता तुमचं म्हणणं आहे 50%च्या आत 10% बसत नाही. इकडे बडबड करायला कशी जमते? मंत्र्याला आणि आमदाराला धरणं झाल्यावर काय नाही, त्याला जाणं म्हणत दिल्लीला मोदी साहेबाकडे वाढव ना कॅप कर ना, 102 103 घटना दुरुस्ती, आणि जर केली तर द्या ना अधिकार. राज्य मागासवर्ग आयोग सांगतो, केंद्रीय मागासवर्ग आयोग सांगतो ना की जी मागास सिद्ध जात झाली तिला ओबीसी आरक्षणात घ्यावं लागतं. आमचा अहवाल तर द्या,
हौसाला साहेब बोलले ना, आमच्याकडे केंद्रानं अहवाल तर द्या, आम्ही वाढवतो कॅप. दिला का सरकारनं? 50%ची कॅप उठवली तर तुम्ही 10% आरक्षण स्वीकारायला पण सगळ्या शहरापासून लांबणार नाही. तुम्हाला स्वीकारायचंच ना, 10% ओबीसी आरक्षण घेतलं स्वीकारायला काय हरकत आहे? असं काय हरकत नाही. जे ओबीसी आरक्षणात 10% येणार आहे ते स्वीकारायला हरकत काय? ती ओबीसीच झाला. सगळे सगळ्यांचं असं काय नाही का? ते बघू त्या टायमाला आम्हाला वाटलं आम्ही शिल्लक राहिलो तर ते सगळ्या जातीसाठी, नुसतं मराठ्यासाठी नाही ती. नाही पण त्याचा प्रश्नच येत नाही ना, जर तुम्हाला 10%तला 50%ची कॅप नाही, त्याच्यापासून मी हटू शकत नाही. त्याच्यापासून मी हटू शकत नाही. ओबीसी आरक्षण आणि सगळ्या सोयीच्या मागणीपासून हटू शकत नाही. प्रश्न एवढाच आहे, ते सगळ्यांना घ्यायचं नाही. ते 2-250 जणांसाठी त्यांनी ते त्यांच्यासाठी धर्म चालली माहिती ते मान्य काय म्हणतात ना, करतो. पण ते 10% ओबीसी आरक्षण जर तो मराठा घेणार नाही, कारण त्यांची मागणीच नाही. आमची मागणी ओबीसीतून सगळ्या सोयऱ्यांची, त्या तिच्यापासून आपण वाटत नसतो. ते 2-3 लोकांची मागणी आणि 2-250 लोकांना लागतं फक्त तेवढ्यासाठी. पण त्यांच्याच कल्याणासाठी म्हणतोय की उडणार आहे, त्यापेक्षा मागास झाली 50%च्या आत घ्या ओबीसी आरक्षणात, त्यांचं कल्याण होईल. मी हटत नसतो, फक्त मला मान्य करायचा विषय त्यांचा, तर मी ते 10% मान्य करतो. पण त्याला ओबीसी आरक्षणात घे. पण सगळ्या सोयऱ्यापासून आणि ओबीसी आरक्षणापासून जेललाच नाही, कुठं टाकलं तरी मी हटत नाही म्हणजे नाही. पाटील 10% मध्ये राजकीय आरक्षण नाही हा कळीचा मुद्दा तुमच्यासाठी असा आरोप होता. काय राजकीय आरक्षणाचा विषय 10% नाही. आम्ही त्याच्यासाठी नाही म्हणत. जे ओबीसीना फायदे आहेत ते मराठ्यांना झाले पाहिजे, कारण मराठा सुद्धा ओबीसीचे, कुणबी आणि मराठा एकच आहे. माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या पोराला केंद्रातही फायदा झाला पाहिजे, केंद्रीय नोकऱ्या मिळाल्या पाहिजे, केंद्रीय कॉलेज मिळाले पाहिजे आणि राज्यातही मिळालं पाहिजे. तो आमचा अधिकार आहे. आमच्या लेकरांनी मराठ्यांच्या पोरांना मोठं होऊ नये का होऊ नये? मान्य करायचा विषय, गफलत नको. 10% मान्य करायचा विषय मान्य करतो. ओबीसी आरक्षणात 10% घ्या, कॅप वाढवा, तिकडे बॉम्बला ना, इथं जातीचं कल्याण होईल ना. मी उत्सुक बोललो तुमच्या नेत्याला आणि त्या पक्षाला, तर एवढं जिव्हारी लागलं. बोला जरा कचा कचा, मागास झाली मराठा जात, घ्या ओबीसी आरक्षणात त्यांना आता वाढवा कॅप, चला मोदी साहेबाकडे सगळे वाढवा ना. त्या 2-250 जणांना होईल ना ते. पण आमच्या मागणीपासून मी नाही हटत. ओबीसी आरक्षणातून सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी ठाम येते मरुस तर. केंद्र सरकार कॅप वाढवत नाही, कारण फक्त राज्यापुरतं मर्यादित, तो इतर सगळ्या जवळपास 14 राज्यात केंद्र राईट. मग केंद्र वाढायला तयार नाही. मारता का मराठ्याला? म्हणा फाशीवर देता का? लय नेत्याला बोलायला लागलं, मराठ्यांनी शाने व्हा. नेत्याला बोललं म्हणून यायला लागलं तर ओबीसी आरक्षणात घ्यायला लावायला काय आरडायला अडचण आहे? आता आमदाराला मंत्र्याला आरड नको नेत्याकडे जाऊन, इकडे काय तयार करतो नाही ना तिकडं. आता पाहू द्या ना केंद्रातल्या सगळ्या राज्यातल्या लोकांचं चांगलं होऊन द्या. वाढवा कॅप. इथले 2-250 घेतील महाराष्ट्रातले, बाकीच्या राज्यातले सगळे लोक घेतील. होऊन दे ना 15-16 राज्याचं कल्याण. तिथं कसं दुखत आणि आमच्या नेत्याला बोलला तो जातीचं व्हायला लागलं, पोराचं पिढ्याना पारचं. ते बघ ना आधी. मी काय जाणून बुजून बोलत नाही. 6 महिने झालं मला येड्यात काढायला लागले, तर माझ्या जातीला येड्यात काढायला लागले. तुला मंत्री करते, पद देते, तुला आमदार करते, तो होशीन एका दिवसात मोठा. मग जात लागले ना, वय वाट लागली त्यांची, इकडे घालून वाटलं पोर काढली लागली त्या पोरांची. त्यांचं जीवन कसं जगत ते माहिती आहे तुम्हाला. सिग्नेटला बोललो तर काय बोलायला लागला, फडा 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 बोल ना. आता तिकडं मागा सिद्ध जात झाली, ओबीसी आरक्षणात 10% घ्या. बघ मराठी तो ऐकतेत करीत. माझे साहेब मराठीत लांब जात नसते, मराठीसाठी लढतोय. तुम्ही मराठीला बरबाद करून टाकले, लक्षात असू द्या. हो, ओबीसी आरक्षणापासून हटतच नाही. 2 दिवसापासून तुम्ही सरकारपेक्षा जास्त मराठा आमदारांवर जास्त राग तुमचा संतापलो. हा, कारण की तसंच मी काय वाईट केलं? गोरगरीब मराठ्यांची पोरं मोठी होती, त्याचं राजकारणाचे होणार नाहीत का? हा, सगळ्यात आधी फायदा हे उचलते साहेब. हे जर फडफड करीत असले ना, सगळ्यात आधी हे ओबीसी आरक्षणाचा फायदा उचलते. सगळ्यात आधी आम्हाला माहित बी नव्हतं, कारण सगळ्या योजनेची यादी केला, घरातच केलेली. सगळ्या योजना मराठीच्या आधी खाते. खोटं बोलत नाहीये. सगळ्यात आधी लाभ हे उचलते. सगळा म्हणतो तुम्हाला, सामाजिक कोणता असेल तो, राजकीय आमका तामका, सगळ्यात आधी उचलते. आता थोडी तर भान ठेवा, जातीचं कल्याण होईल. बोललो तुमच्या पक्षाला, बोललो तुमच्या नेत्याला, बोललो तुमच्या जात मला मोठं करते, पण इकडे मतदान देऊन तिच्याकडून बोला ना. कारण ना सगळ्या सोयरीची अंमलबजावणी एवढं लागलं, आयुष्याचं पिढ्याचं कल्याण होणार आहे मराठ्यांच्या पोराचं. हेच मराठी व्यक्ती आहेत. महाजन साहेब मराठी शांत नाही झाले. बघायचेत का तुम्हाला शांत झालेत का नाही झालेत?
मराठी ऐकते तुम्ही काय काय करायला लागला. यासाठी इकडे आणली मी शेतकऱ्याच पोरगण माझ्याकडे काय माया आणि कोणाचा पाठिंबा आहे तुम्हाला चौकत झाल्यावर कळलं कोणाचा पाठिंबा आहे कोण कोण जातात मग कधी माझ्या संगच. तुम्हाला आता आवाज तयार झाला म्हणून तुमच्यावरती आरोप जो होतोय ना तो महत्वाचा आरोप असा आहे की तुम्ही वाशीला गेला गुलाल उधळला आरक्षण मिळाल्याशिवाय घराचा उमरा चढणार असं म्हटलं तुम्ही घराचा उमराही चढणार मग आरक्षण भेटलं का नाही भेटलं तुम्ही गुलाल उधळला तर मग आता उपोषण वगैरे ही जी टीका होते त्याच्यावर तुमचं काय उत्तर आहे? टीका करायचे ते फेक अकाउंट लिहितं त्याकडे काम नाही काही लोक जे बोलतात राजकीय नेते. हा ना त्यांनीच केलं ना मग त्यावेळेस म्हणले विधानसभा नाही आणि खरंय एखाद्या कायद्यात बदल करायचा असला तर दादा आधी सूचना लागते अगोदर त्याच्याशिवाय हरकती मागितल्याशिवाय ती कायद्यात रूपांतर नाही करता येत. आधी सूचना काढली मराठ्यांनी आणि पण तिथंच सांगितलं होतं ठासून मराठ्यासमोर गुलालाचा अपमान करू नका शिंदे साहेब. माझ्या समाजा कोणच होतं आजही उद्या राहणार आधी सूचना निघाली अंमलबजावणी राहिली 10 मिनिटाचं काम आहे. आदेशने सुद्धा गरज नाही कॅबिनेटने जरी मंजुरी दिली तर उद्या सकाळी कायदा लागू होतो कारण कायद्यात दुरुस्ती करायची 2001 2000 आणि 2001च्या ओबीसीच्या कायद्यानुसार 2012च्या कायद्यात दुरुस्ती करायची गेला मराठा समाजात. तो पाटील सरकार सतत सांगतंय 6 लाख ज्या सगळ्या हरकती वगैरे आल्या त्यांचं सॉर्टिंग करायला बराच वेळ जाणार आहे आणि तुम्ही लगेच रात्रीतून लावा म्हणतात. सरकार कसं लावू शकते हे सर्वसामान्यांना कळतं. तुम्ही सरकारला वेळ का देत नाही किंवा सरकार तुम्हाला वेळ का सांगत 16 ते 29 15 दिवस झाले किती दिवस लागत असते त्याला हरकतीला 15 दिवसापेक्षा किती पाहिजे वेळ तुम्हाला. तुम्हीच मान्य केलं अधिसूचना गरजेची असते कायदा बनवताना कुठलाही मात्र आता ही देखील एक प्रक्रियाच आहे कारण की हे जे अधिसूचनेनंतर ज्या हरकती मागवल्या त्या पूर्ण त्याचं निराकरण करणं निपटारा करणं ही देखील एक प्रक्रिया आहे. ती प्रक्रिया पार करण्यासाठी किमान 6 महिने लागतील असं म्हटलं जातं. किती दिवस 6 महिने त्यांचं म्हणणं. ते दीड एक वर्ष सांगायला पाहिजे होती 6 महिने 1.5 वर्ष सांगायला पाहिजे होती. मावाला येतो 2 महिन्यात हा मागासवर्ग आयोगाचा आणि त्या हरकती इथे घ्यायला तुम्हाला सरकारच्या हातात आहे हरकती बघायच्यात का नाही बघायच्यात किती महत्व द्यायचं किती नाही द्यायचं. मराठ्याचे कशाला लाट अंगावर घेता कशाला 6 महिने सांगता 12 महिने सांगता. अधिसूचना तुम्ही काढली समाजाला द्या ते 10% पण ओबीसी आरक्षणात घ्या. किती सोपी प्रक्रिया आहे करायची नाही 50% वोट टाकायचं मराठीचं वावर करून टाकायचं. मागास सिद्ध झालं म्हणून एकीकडून सांगायचं एकीकडून आमदार विरोधात बोलायला लावायचं. अरे नेत्याला बोललो तुम्हाला नाही आमदार मंत्र्यांना तुम्हाला नाही तुमच्या नेत्याला बोललो कारण ती राज्याचा प्रमुख आहे ना आम्हाला अधिकारी त्याला बोलायचा. त्याला घरी जाय म्हणा काय बोलला मी त्याला जा घरी म्हणा त्याला तुला बोलत नाही पण काहीच नाही तुला बोलत काय समजलं राज्याचा मालक आहेस तू म्हणून बोलणार तू आणि दोन्ही दाबिली तू गलत माणसाला तुम्हाला सांगतो मी गलत माणसाला खेटला आता आतच टाकून त्याचं बघूच काय बघतो माझ्या गोरगरिबांसाठी मागणी केली आणि आरक्षण मरायला सुद्धा तयार पण ओबीसी आरक्षणापासून आणि त्या सगळ्या सोयऱ्यांचा मुलं 1 इंच भेटत नाही मंडप काढतो. अरे इतके खालचे विचार गृहमंत्र्याचे एवढी खुन्नस मराठ्यांविषयी आणि मराठीचे आमदार तिकडून बोलते. अरे तुम्हाला बोलल्यावर मला बोला तुम्हाला बोललो का तुमच्या जातीसाठी लढतो तुमच्या लेकरासाठी लढतोय मी मराठ्यांच्या विरोधात बोलायला लागली. काय वाईट मागणी केली मी मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्या सगळ्या सोयरीची अंमलबजावणी तुमच्या पोराचं कल्याण होणार का त्याच्यात तर गोरगरीब मराठीचं वाटलं करायचं का मराठ्याच्या आमदाराला खासदाराला मंत्र्याला खासदार सुद्धा फडफड करायलेत काही 20-20 वर्ष झाले मराठ्याच्या जीवावर निवडून येते फडफड लावली का त्या गोरगरिबांमुळे तुम्हाला दिवस गाड्या घोड्या येतात 1-2 खासदार तर एवढे आणायला लागले सध्या ह्या गोरगरिबांमुळे तुम्ही चटणी आणून पाण्याला लागलेला आणि आता बोलताय नेत्याच्या बाजूने सांग ना नेत्याला जाऊन की मराठा मागास सिद्ध झालाय पण ओबीसी आरक्षणात मराठ्याला घ्या चला दिल्लीला सगळे मोदी साहेबाकडे घेते ते 200-250 लोक आम्हाला नाही पाहिजे ते फक्त मान्य करायचा विषय मी ते करावं म्हणून तुम्ही माझ्या विरोधात एवढं षडयंत्र रचले. याच्या अगोदरचं काय स्टेटमेंट आहे माहितीये का मुद्दाम सांगतो पत्रकार पैसे
यावेळी देवेंद्र फडणवीस साहेब म्हणते, अहो इतक्या झटपट विधानसभा अध्यक्षांनी लगे मंजुरी पण दिली त्यासाठी झटपट, आणि लगे खाली टाळ्या वाजवून त्या बाकडं ठोकून लगेच सगळ्यांनी एकमत बी दाखवलं. आणि त्याच्यावर देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं बी, विधानसभा अध्यक्ष महोदय तुम्ही जी अंमलबजावणी केली, जी मंजुरी दिली त्याची तातडीने अंमलबजावणी होईल, आता थोडं मागं जा. मला वाटतं अंदाजे हिवाळी किंवा पावसाळ्या दिवशी मुंबई सुरू होते. त्यावेळेस जयंत पाटील साहेबांनी आणखीन एका मला वाटतं कुणीतरी मागणी केली होती, मला वाटतं छगन भुजबळांनी किंवा कुणीतरी, SIT ची स्थापना करा. तर त्यावेळेस याच देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं, पोलीस बांधवांचा व्यवस्थित रिपोर्ट आलेला आहे, यासाठी स्थापन करण्याची आवश्यकता नाही. पण सभागृहाचं जर म्हणणं असलं तर यासाठी स्थापन करू. पण पोलीस अधिकाऱ्यांचं असं म्हणणं आहे, आम्ही सखोल चौकशी केलेली आणि काही आवश्यकता SIT ची नाहीये, त्याचा अहवाल मला प्राप्त झालाय. मागच्या अधिवेशनात बोलतोय ते मला काढायला लागलेत क्लिपा त्याच्या बाहेर. आणि आता या काय की मी 10% स्वीकारेना, तू केसेस करायला लागला, सगळे स्वारीची अंमलबजावणी करेना, म्हणून मी फळाफळा बोललो. एक शेतकऱ्याचा पोरग आहे बोललो तर एका मिनिटात तो यासाठी स्थापन केली. स्वतःच्या स्वार्थासाठी मराठ्यांच्या जातीच्या मुंडक्यावर पाय द्यायला निघालास. मला मध्येच टाक, लाट काय असते कळत. चला भाऊ धन्यवाद. पटेल ते सातत्याने तुमच्यावरती आरोप करतात की तुम्ही एकेरी भाषा वापरता, त्यांना आरोप बोलता, त्यामुळे ते तुमच्यावरती आरोप टीका करतात. तर त्यानंतरही तुम्ही त्यांच्याबद्दल एकेरी भाषेचाच वापर करता. कोणाला एकेरी दिली? फडणवीस असतील, मुख्यमंत्री असतील, आणि आहो जाऊ बोललं ते सगळ्या शहरीची अंमलबजावणी देणार आहे का? लगेच बोलणार. रोज आओ जाओ करतो तुम्हाला, खुटा ठोकून ठेवलाय मोठा. आणि आहो जाओ आहो, प्रामाणिक तसं मायबाप म्हणून काम करावं. पुन्हा प्रेसच्या माध्यमातून तुम्हाला शब्द देतो. चला तुमचं म्हणणंच येतं, तुम्ही सगळ्या शहरीची अंमलबजावणी करा, तुमची आमची दुश्मनी नाहीये. हेच मराठी तुम्हाला डोक्यावर घेऊन नसतील, शब्द आहे आपला, हेच मराठी डोक्यावर घेऊन नसतील. सगळ्या शहरीची अंमलबजावणी करा, केस मागे घेऊ म्हणलेत केसेस मागे घ्या, हैदराबादचं गॅजेट घेऊ म्हणलेत ते घ्या, आणि विशेष शिंदे समितीची मुदत वाढवा. मराठी डोक्यावर घेऊन नसतील तुम्हाला. आणि ते नुसतं मराठ्यासाठी नाही, सगळ्या जाती धर्मांसाठी, सगळ्या जाती धर्मातले लोक त्याचा फायदा घेणार आहेत. ज्यांचे सोयरे त्या आरक्षणात आले नाहीत त्यांच्यासाठी. आणि ते तुम्हीच केले. तुम्ही म्हणले सगळ्या जातीचा फायदा झाला पाहिजे. मी म्हणलं हो झालाच पाहिजे. अंबाबाईला काय अडचण आहे? उद्या सकाळपासून आवाजाव सुरू. हा, आणि आयुष्यभर आवाजाव बोलतो. मराठ्याला सांगतो यांना रोज आवाजाव बोलू जा, म्हणजे माना कापायचं नाही केसाने आपली. काय चुकतं? काम तसं करा तुम्ही, मायबाला काम तसं करा. शिंदे साहेबांनी शब्द दिलेला आहे. शिंदे साहेबाला आमची विनंती, तुम्ही स्वतः अंमलबजावणीचा शब्द दिलेला आहे. मराठ्यांचा विश्वास तुमच्यावरचा आणखीनही ढळलेला नाही. तुम्ही त्याची अंमलबजावणी करा. आणि शिंदे साहेबांकडून मराठ्यांना अपेक्षा आहे, तुम्ही अधिसूचनेची 100% अंमलबजावणी करणार. मराठ्यांची नाराजीची लाट अंगावर घेऊन ही विनंती माझी. तुमच्या भाषेमुळे आधी छगन भुजबळ यांना त्रास झाला. हा, त्याला काय त्रास होतो त्याचं जाऊन द्या तिकडे. आता सुद्धा तुमच्या भाषेवर बरेच टीका टिप्पणी होत आहेत. का नेमकी तुम्ही अशी भाषा वापरता? का तुमचा स्वभाव आहे का तुमची बोली भाषा? अरे बाबा त्याच्याकडून अपेक्षितच आहे. मी शेतकऱ्याचा पोरग आहे, मला शुद्ध येत नाही, आणि शुद्ध बोलायला एखादा अनुसार होकला मग काय करू? मग चालू आहे दणका जसा आहे तसा. पण कायद्याला धरून नये. फक्त शब्द मराठ्याचे की मराठी भाषेचे, पण ते कायद्याला धरून येत. यातला कायदा सोडून असताना आंदोलन इतके दिवस चाललं नसतं. हेही सांगतो तुम्हाला, हे कायद्याला धरून येत. फक्त हे आता मी ग्रामीण भागात राहिलेलं तसं आहे. आणि त्याला कशाचा त्रास होतो? ते एअरपोर्टाचं नाव काढत त्याला कशाचा त्रास? पण तुम्ही इथं दोन नेत्यांमध्ये पक्षपात करताय पाटील, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस. शिंदे साहेबांबद्दल विश्वास आहे, आदर आहे म्हणतात. देवेंद्र फडणवीसला मात्र तुम्ही एकेरी भाषेत बोलताय. दोन नेत्यांबद्दल तुमचं असं वाटतं वेगवेगळे का बरं? 6 महिन्यात बोललो का? नाही. एक शेतकऱ्याचं पोरं गोरगरिबासाठी लढतोय. एका अधिवेशनात मानता यासाठीची गरज नाही, आणि दुसऱ्या अधिवेशनात खुन्नस मराठ्यांविषयी काढायची. मी काटा आहे मराठ्यांचा त्यांच्या मधला काढायचा, याला जेलमध्ये टाकायचं, याला सडाला लावायचं. नसता 10% मान्य करा. ही भूमिका बरी आहे का? मान्य न्यायालय सांगतं रस्ता रोको करायला तुम्हाला अधिकार आहे, पण शांततेत करा.
आणि तुम्हाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे, तसा निकाल आहे, तरी दुसऱ्या दिवशी सकाळी गुन्हे दाखल होते राज्यभर पोरांवरती. आम्हाला मान्य न्यायालयाने 13 मार्च तारीख दिली. यांनी ऍडव्होकेट जनरल सराफ साहेब उभा करून गृह मंत्रालयानं ताबडतोब विधी व न्याय विभागानं मंत्रालयानं रात्रोत्तर उभा करून तारीख 23 घेतली फेब्रुवारी. का बरं? याला नेतृत्व म्हणतात का? याला मायबाप म्हणतात का? आमच्याकडून कशी अपेक्षा करता तुम्ही काम तसं करा. आयुष्यात आम्ही तुम्हाला आरतुर बोलणार नाही. आयुष्यात बी तुमचं आमचं काय शत्रुत्व आहे का? फडणवीस साहेबांचं आमचं शत्रुत्व आहे का? तुम्ही काम तसं करा. तुम्ही खुन्नच दाखवायले आणि मुंबईला निघाला बंदूक का टाकायला, ते फुगे फोडायची. तसले गाडी विकणारा वय आणि मी का ध्यानातला आहे का? मी जातीसाठी उभा विचार केले, माझ्या कुटुंबासाठी सुद्धा वेळ दिला नाही. सगळं कुटुंबाची राखरांगोळी केली मी. माझा समाज कुटुंब आहे. मी मरायला भेट असतो का? जेलला टाका नाही कुठे टाका, माघारी आलं तरी केस सुरू कर आयुष्यभर. आणि मराठी काय असते तर लाट काय असते तुम्हाला मन कळत. तुम्हाला आणखीन बी सांगतो मी, संधी हातातून गेलेली नाही. सरकारला सगळं मायबाप म्हणून जनतेचं पाचवावं लागतं. एवढं मोठेपण अंगात लागतं आणि ते दाखवा. सगळ्या स्वरीची अंमलबजावणी करा. हेच मराठी तुम्हाला डोक्यावर घेऊन नसते. धन्यवाद दादा. एक प्रश्न आहे आता नाना पटोलेंनी केलेला. भाजपचं टार्गेट मुख्यमंत्री शिंदे आहे. पुनर्जरांगे फक्त निमित्त भाजपाचे टार्गेट मात्र मुख्यमंत्री शिंदे आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले नाही, राजकारणावर नाही बोलणार मी. फायदा उचलणारातला पोरगा नाही. हा, मला काँग्रेस मधला बोलला तरी मी विजय वडेट्टीवार साहेब बोलले होते, मी नाही सोडलं. काँग्रेस बोललं मी सोडत नाही, राष्ट्रवादी बोललं सोडत नाही, शिवसेना बोललं आरक्षणाच्या विरोधात म्हणतो. शिवसेना असो, दुसरी शिवसेना असो, शिंदे साहेब सुद्धा बोललेलं आहे. हा, भाजप नाही. मराठा आरक्षण आणि माझा मराठा विषय बोललो समोर. हे माझ्यापासून पहिल्यापासूनचा प्रामाणिकपणा आहे, समाजावरचा निष्ठा. मला समाजाबद्दल आणि छत्रपतीबद्दल बोललं की मी सहनच नाही करत. हा, मग मला फासावर जायची वेळ आली तरी चालत. तुम्ही माझ्या समाजाविषयी बोला. तुम्ही समाज म्हणून समाजाच्या पाठीशी उभा राहा. समाजाचं चुकत असलं तर कानाला पण राहा. समाज मागणी करतो, त्या लेकरांचं वाटोळ व्हायला लागलं. ते ओबीसी आणि कुणबी आणि मराठा एकच आहे. केंद्रापासून राज्यापर्यंत मराठ्यांच्या पोराला आरक्षण मिळून कल्याण होणार आहे आणि तुम्ही नेत्या कोण बोलताय. त्याच्यामुळं पटोले साहेब काय म्हणले ते राजकीय बद्दल मी नाही बोलणार. उगाच आमचं कोण बोलले म्हणून त्यांना घडणार यातला मी नाही. किंवा भाजपचा तिकडून बोलला नाना पटोले साहेब असं म्हणत होते म्हणून भाजपचा म्हणला म्हणून मी यांना घडणार यात मी मोडत नाही. मी सगळ्या पक्षातल्या नेत्यांचा सुद्धा आदर करतो, पण मराठा आरक्षणाच्या विरोधात गेला की सोडत नाही आणि सोडणार नाही. तो काय करायचं तर सोडणार बी नाही. फक्त आणखीन एकदा चान्स आहे, मराठ्यांच्या लाट अंगावर घेऊ नका नाराजी. सगळ्या सोयरीची अंमलबजावणी करा. तुमचं आमचं शत्रुत्व नाही. हेच मराठी तुम्हाला डोक्यावर घेऊन नसते. आम्हाला आरक्षणापेक्षा नको. तुमचा पडा निवडून यावर धुऱ्या करा, आम्हाला काय देणं घेणं नाही, पण आरक्षण पाहिजे. नाही तर हॅशटॅग सुरू झाला. धन्यवाद. हॅशटॅग सुरू झाला, आता पुन्हा पत्रकार परिषद वाढेल. हॅशटॅग काय सुरू झालं नेमकं कसं? लोक समाज आहे भाऊ. समाज मालक आहे या महाराष्ट्राचा. हा, त्यांना बसविलं म्हणून ते मालक नाहीत. दोन गोष्टी पाटील, तुम्ही म्हणताय समाजाची नाराजीची लाट अंगावर घेऊ नका. आता हॅशटॅग म्हणजे अनेक लोकांना याचे अर्थ कळायला लागतात. मराठा समाज करणार नाही सगळ्याला माहिती. ते काय एका पक्षाची विरोध होती का? मग म्हणता येते स्वतःच्या न्यायासाठी समाज करायला लागलाय, पण समाज करणार नाही. मी सांगतो तुम्हाला आणखी बी संधी. तुम्ही सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करा. हा समाज तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचल. 100% शब्द आहे आपला. हा समाज तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचल. पण मराठी मात्र सगळ्या सोयऱ्यापासून ओबीसी आरक्षणापासून हटत नाही. आणि मी जीवात जीव येतोवर मराठ्यांची गद्दारी करू शकत नाही. तुम्हाला जेलला टाका, तुमचा अहवाल तर तयार होता आला म्हणते, म्हणजे चौकशीच्या आधीच कुठेही टाका. हा मनोज जरांगे कुठं बसायला तयार आहे, कुठं पण कोणत्याला सामोरं जायला तयार आहे. कारण कुठंच एक रुपयाचा सुद्धा लालची नाहीये कुणाचाच. या आपण रिंगणात यायला तयार आहे. धन्यवाद. दादा, पण सुरुवातीच्या काळात जे विरोधी पक्ष ठामपणे तुमच्या बाजूने उभे होते, तुमच्या भूमिका मांडत होते, ते मात्र आता ठामपणे सोबत उभं दिसताना बघत नाही. आता असतील नसतील त्यापेक्षा मी काय बघितलं नाही, पण माझा समाज ठाम आहे. आजही मला सिद्ध झालेले उद्या होणार आहे. यांना नुसतं मला अटक करू द्या. जे जेलमध्ये असं किंवा ज्या रस्त्यानं जाणारे
त्या रस्त्यावरती करोडो लोक तुम्हाला दिसणारे भूक हडताल केले. हा. यांना 23 यांच्या पायाखालची जमीन सरकणार आहे. आता मात्र भयानक झालं, कारण मी दोषी नाहीये. मी गोरगरीब मराठ्यांसाठी लढतोय. आयुष्य मी पणाला लावलंय माझं, आणि माझ्या जातीला मिळालं सुद्धा. खूप पोरांचं कल्याण झालं, गावाचे गाव आरक्षणातले निघले, त्यामुळे गावाच्या गावात लोकांचं कल्याण झाले. त्यामुळे ते गाव, तो 1.5 करोड लोकांना आतापर्यंत जवळपास आरक्षण मिळालं असेल, त्या माध्यमातून 57 लाख नोंदीच्या माध्यमातून ते लोकांच्या लेकरांच्या आयुष्याचं कल्याण झाले. राहिलेलं मराठ्यांना आरक्षण मागतो. मी हटत नाही. एक जीव गेला तरी चालेल, या समाजासाठी माझा जीव अर्पण करायला तयार आहे, मी मरा सुद्धा तयार आहे. पण समाजाच्या पदरात आणि लेकरात डोक्यावर मराठ्यांच्या गुलाल टाकल्याशिवाय मी हटतच नाही. हा सत्ता तो आता दे ना, बन तुला तसले आवड बनायचे तसले बन, तुला जशी यंत्रणा वापरायची तशी वापर. मी हटतच नाही, तर काही झालं तर नाही हटत. पण हे फिक्स झालंय का तुम्हाला अटक करायचं? करू शकते, सत्ता आहे भाऊ. ते कुणाला कोण उचलून येतात. उदाहरण दिलं उद्या लगेच मी बांधली, मग हे लोक पाठवतो उचलून नेले. काय कारण न्यायचं? परत म्हणतात आवाज जावं बोलायला, का बोलायचं जावं? काय केलं त्याला? पण त्याचा काय गुण आहे? खून केला, जाळपोळ झाली, तिथं तापाकापे झालं, संचारबंदी लावली. आज 4था दिवस आहे. इतके संचारबंदी होता येते का? आम्हाला काय ते कळत नाहीत का? घ्यायचं का अधिकारी रिंगणात आम्ही मग मान्य न्यायालयाच्या माध्यमातून? पण आम्हाला वाटलं नाही करायचं. एक तर नोकऱ्या भेटत नाही तिथं. इतकी अक्कल आम्हाला आहे. कायदा आम्हाला बी कळतात ना, संचारबंदी का व्हायला. तर याचा अर्थ तुम्हाला अटक करतीलच असा विचार होतो का? मग ते पोरांचं काय चालतं? घरी झोपले होते, त्याने काय केलं? त्यांचा वेगळा मुद्दा आणि तुमचा वेगळा मुद्दा. नाही, अजिबात नाही. शेवट एकच आहे. असंच करू शकतो ते. रात्री उचलून दे. बरं, मी सिल्लोडला काय केलं? रात्री उचललं, जालन्याला नेलं, जालन्याला पैठणला आणलं. बघा आता हे आणलं, जालन्याला पैठणला नेलं, पैठणून बिडकीला आणलं, बिडकीहून संभाजीनगरला, संभाजीनगरहून कन्नडला, कन्नडहून भोकरदनला, भोकरदनहून पुन्हा संभाजीनगर, पुन्हा संभाजीनगरहून शिल्लोड. ही काय पद्धती? हे कोणते आरोपी आहेत का ते? बरं आहेत, हे कोणतं नाही. तिथं पोलीस स्टेशन नाहीत का जालन्याला? आणि आजलीवाल्यांना कसं काय तुम्ही? कोणाची ऑर्डर नसताना मान्य न्यायालयाची ऑर्डर होती का त्यांच्याबद्दल? यांना या पोलीस स्टेशनला चौकशाला न्या. इतक्या पोलीस हद्दीत यांचे गुन्हेगारी व्यक्ती तपासण्या करायला तिकडं देवेंद्र फडणवीसनी काय अधिकारात नेले? जिल्हा बदलून, आमच्या पोलीस स्टेशन हद्दी बदलून काय नेले? ही कोणची पावर आहे? ही कोणची पावर आहे? मराठी वेळे नाही आता, मराठी पुरे शिकलेत. ही कोणची पावर आहे? अचानक वापरता येते. ही कोणची पावर आहे? तुमच्या हद्दीपुरतं ठीक आहे, तुमच्या जिल्ह्यापुरतं ठीक आहे. तुम्ही 3 जिल्हे बदलून नेताय. ते माणसं आरोपी बी नाहीये. न्यायालयाने चौकशीचे त्याला ऑर्डर बी केलेलं नाही. त्यांच्याकडून काही जप्तीचे आदेश आहेत का? त्यांच्याकडून काही रिकव्हर करायचं का तुम्हाला? त्यांचा 120 बळ लागू केलाय का? कोणत्या कटात कशात घडलेत ते? आम्हाला अकले नाही का? आम्हाला कळत नाही का? पण आम्हाला द्यायचं तरी पण तुमचा खिलाफ. नोकरीचा प्रश्न असून नोकऱ्या मिळत नाहीत आजकाल. कुठं निवडून बसेल? तसं मला टाकणार. झाली चौकशी, घातला याच्यात, दिला टाकून. कळण थांब. तुम्ही दवाखान्यात 5 ते 7 वेळेस आहे, एवढा पोलीस बंदोबस्त नव्हता येत, यावेळेस तुम्हाला एवढा बंदोबस्त लागण्यात आला. त्याचे काही वेगळे कारण असते, त्या ज्यात माहित नाही त्यात मी बोलत नाही. त्यात मला माहितच नाही ते का लावले. ते संरक्षणाच्या दृष्टिकोनातून लावले असतील, किंवा त्यांना काही माहिती आली असेल पोलीस बांधवांना की देवेंद्र फडणवीस कोणी कोणी तिकडे लोक पाठवून गोळ्या घाली म्हणून राहिले असतील संरक्षणाला. त्याचे अनेक अर्थ असू शकतात. कारण पोलीस बांधवांची जबाबदारी जनतेचं रक्षण करणे, ते करत असतील. तुम्ही अचानक सागर नाही, अचानक जात नाही. मी गद्दार नाहीये. पाठीत खंजीर खुपसून समोरच्याला फसवत नाही. माझं कोणतंही काम तुम्ही 6 महिन्यात पत्रकार बंधूंनी बघितलंय, जाहीर आहे. आणि पुन्हा तेच सांगतो, देवेंद्र फडणवीस माझे शत्रू नाहीये, अजिबात नाही. भाजपतर्फे अजिबात नाही. फक्त त्यांनी सगळ्या शैलीची अंमलबजावणी द्यावी, आणि ते सरकार आहे. सरकारला भांडल्याशिवाय आम्हाला मिळत नसतं. ते त्या पदावर नसतं, आणि कशाला बोलू त्यांना? भाजपतर्फे पोलीस आयुक्तांना निवेदन देण्यात येणार आहे. त्याच्यामध्ये जरांगे पाटलांवर कायदेशीर कारवाई करून त्यांना अटक करावी अशी मागणी करण्यात येणार आहे. पण त्या दिवशी अचानकच निघालेली होती ना तुम्ही? सांगितलं होतं अचानक कुठले तुम्ही निघाले? कुठं? अंतर्वाद मुंबईला सागर मग मी एकटाच चाललो होतो ना, मला एकट्याला अधिकार आहे ना.
पण अचानक निघाले. अरे अचानक निघालो, पण मी एकटाच निघालो ना. आता म्हणलं तुम्ही अचानक निघत नाही. अरे बाबा अचानक, अरे आता निघत नाही पण सांगून निघलो ना तिथे मग मीडिया समोर. तुमचे प्रश्न जरा 2-3 दिवसांनी वेगळेच यायला लागले. म्हणजे मग मी भूतकाळात पडायला लागलो ते उत्तर देतो भूतकाळातच पडत तुम्ही. मग कसं काय, असं कसं काय? मग चांगले ते चांगले वाटतात. हो ना. अरे आडवणा विचारता ते प्रश्न मला विचार करायला लावतो. मी आता अचानक नाही जाणार म्हणजे तिथं सांगून गेलो ना, पण अचानक निघालो घरी तुमच्या समोर हे सांगायचंय मला. तो पर्याय आणखी खुला आहे का? कोणता? नाही नाही जाहीरच सांगतो ना, पण फसवीत नाही ना. मग तिथे पोलीस बांधव होते, मीडिया बांधव होता, सगळे होते ना. आणि जाहीर समाजाची बैठक होती, असं नाही ना जाणार. चलो धन्यवाद. भाजप पोलीस आयुक्तांना निवेदन देणार आहे, तुमची कायदेशीर कारवाई करून तुमच्यावर अटक करण्यात यावी अशी मागणी करतात. आता तुमचा बॉस करायला ना मला बंधू, तुम्ही कशाला लोट घेता म्हणा भाऊ. ते मालक करायला ना, मराठी बी करणार आहेत त्यांच्यावर. पण आम्ही बघतोय काय काय करते अख्ख्या राज्यातून. त्यांनी 6 महिने फसवणूक कशी केली आणि कोणत्या मंत्र्यांनी केली, कोणते सचिव आले होते, कोणते अधिकारी आले होते, सगळ्यावर गुन्हे दाखल होणार आहे. आणि अख्ख्या राज्यातून फक्त कोणीच आणखीन कागद मराठ्यांनी बाहेर काढले नाही. 5-7 दिवस हे शांत चित्ताने बघतायत. आणि मराठ्यांनाही मी तसं आवाहन केलेलं आहे, शांत चित्ताने आपण बघू जरा काय करते यांची मजा घेऊ थोडी. कारण यांनी आपली 6 महिने मजा घेतली. ते जसं करते तसं सगळे रूल प्रक्रिया होणार आहे. टोटल कोणी सुटणार नाही. त्यांच्यावर 420 होतो ना, हा 120 बसतोय त्यांच्यावर. सामूहिक सगळेजण मिळून आमच्यावर कट रचून आमची फसवणूक केली. कसं काय 120 बसत नाही बघतो ना आम्ही. हा त्याला 10 वर्षाची शिक्षा आहे ना, त्याला काय तो चलून दाखवा बरं. धन्यवाद.